हार्ट अटॅकला वय नसतं. आपण प्रोसेस्ड फूड्सकडे जास्त वळलेलो आहोत. कोकोनट आणि पाम ऑइल दिस कंटेन्स ट्रान्स फॅट. प्री डायबिटीज म्हणजे HbA1c तुमचा रेंज जो 3 मंथ्सचा ॲव्हरेज तो खूप महत्त्वाचा आहे. सेल्फ इव्हॅल्युएशन होऊ शकेल की मला हे माझ्या बॉडीमध्ये आता मला चुकीचं वाटतंय, अटॅक येऊन गेलाय पण त्या व्यक्तीलाच नाही कळलंय. डायबिटीज रन्स इन फॅमिली. कधी कधी ECG पण नॉर्मल असू शकतो आणि चेस्ट पेन असू शकतो. आणि चेस्ट पेन असू शकतो. ते जेव्हा मसल इंजुरी होते, कार्डियक इंजुरी होते, तेव्हा ते एन्झाईम्स वाढतात. ट्रॉप आहे, CPK MB. सॉल्युशन खूप सिम्पल आहे पण आपण कॉम्प्लिकेटेड केलेलं आहे. 3 सोर्सेस ऑफ एनर्जी आर देअर. गुड फूड, गुड ब्रिदिंग, गुड स्लीप. एक्सरसाइजमध्ये 2 प्रकार असतात. स्ट्रक्चर्ड प्रकार असतो आणि इन्सिडेंटल. झोपेसारखं औषध नाही म्हणतात ना, ते खूप महत्त्वाचं आहे. ब्रेन काय करणार? स्ट्रेस हॉर्मोन्स रिलीज करतो. खूप डेंजरस स्ट्रेस हॉर्मोन्स आहेत शरीरामध्ये. झोपेच्या 8 तासामध्ये नेमकं हार्टमध्ये काय बदल येतात की आपण एवढं महत्त्व देतोय झोपेला? हां, की वाईन पिणं हार्टला चांगलं? हो 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 खरं. आता हा आजार जो आहे, हे आजार कधी क्युअर होत नसतात. त्यांना तुम्हाला कंट्रोल ठेवायचे असतात. डायबिटीज, ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल. वेन दे विल एक्सप्लोड यू डोंट नो. या पॉडकास्टमधून आपण जाणून घेणार आहोत हृदयाच्या आरोग्याविषयी महत्त्वाची माहिती, तज्ज्ञांचे सल्ले आणि रोजच्या जीवनात हृदयाचे संरक्षण कसं करावं यासंबंधित टिप्स. आजकाल हृदयविकाराचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो आहे आणि योग्य वेळेवर काळजी घेतली नाही तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. पण काळजी करू नका. आपलं हृदय निरोगी ठेवण्यासाठी आणि हृदयविकारांपासून दूर राहण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन या पॉडकास्टमध्ये मिळणार आहे. चला तर मग सुरू करूया या प्रवासाची सुरुवात आणि हृदयाच्या आरोग्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलूया. आज आपल्या पॉडकास्टमध्ये एक विशेष पाहुणे आले आहेत ज्यांनी हृदयविकाराच्या क्षेत्रात अपार योगदान दिले आहे. आपले खास अतिथी ज्येष्ठ हृदयविकार तज्ज्ञ डॉक्टर प्रशांत राणे यांचं मनपूर्वक स्वागत. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. गाथा या साहित्य मराठीच्या पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत आहे. आणि तुम्ही तुमच्या वेळात वेळ काढून इकडे आलात आणि आज या पॉडकास्टचा भाग झालात त्याबद्दल धन्यवाद. माय प्लेजर. आणि हा एक खूप महत्त्वाचा विषय आहे की जो आजकाल मुलं फेस करत आहेत 30 ते 40 वयाच्या कॅटेगरीमधले, की ज्यांना हार्ट अटॅकचा इश्यू येतो आहे किंवा डायबेटीस चालू आहेत, डायबिटीज, दॅन हायपर टेन्शन वगैरे. तर ह्या याच्यातून आपण कसं डील वगैरे करणार आहे यासाठी आपण आज इकडे बोलायला आवर्जून आलात एका कॉलवर, त्याबद्दल धन्यवाद. तर सर्वप्रथम आपल्याला जाणून घ्यायला आवडेल की कार्डिओलॉजिस्ट हे सेक्टर किंवा ही फील्ड तुम्ही का चूज केली? सर्वप्रथम धन्यवाद. आणि पराग, इथे बोलवल्याबद्दल आय एम व्हेरी थँकफुल अँड हॅपी बिकॉज हा खूप महत्त्वाचा विषय आहे जो तू निवडला आहेस. तो त्यातला हा जो पहिला प्रश्न आहे की कार्डिओलॉजी फील्ड मी का निवडलं, तर हा खूपच वैयक्तिक प्रश्न आहे आणि खूप महत्त्वाचा आहे माझ्यासाठी. तर ह्याला भरपूर कारणं आहेत. हा प्रवास तर खूप खडतरच होता, पण त्याच्यामागे मी फक्त एकटाच नाही आहे. तर ह्याच्यामध्ये माझ्या आईची मेहनत आहे, माझ्या गुरूंचा आशीर्वाद आहे, माझे फ्रेंड्स आहेत, त्यांचं मार्गदर्शन आहे. मी मुंबईतल्या चाळीमध्ये वाढलो. तिथे सतत डिस्टर्बन्स असतात चाळीमध्ये, पण त्या डिस्टर्बन्समध्ये सुद्धा, त्या ऑब्स्टेकल्समध्ये सुद्धा आम्ही अभ्यास करायचो, चिकाटीने अभ्यास करायचो. मग त्याच्यातून मला चिकाटी भेटली, म्हणजे तो ध्येय भेटला की मला पुढे काय करायचं आहे. म्हणजे माझं पहिलं प्रेम होतं कार्डिओलॉजी, हृदय हा विषय माझा पहिला प्रेम आहे. माझं पॅशन होतं की मी कार्डिओलॉजिस्ट व्हावं. प्रवास खडतर होता, कारण कित्येक वेळा त्या प्रवासामध्ये जेव्हा मी ॲडमिशन घेतली तेव्हा एक किस्सा सांगतो. ॲडमिशन घेतली तेव्हासुद्धा माझे सिनियर्स म्हटले, अरे तू कार्डिओलॉजी करणार आहेस, तू रेसिडेन्सी खूप डिफिकल्ट आहे, कारण रेसिडेन्सीमध्ये आपल्याला आंघोळ करायला पण वेळ नसतो, खायला वेळ नसतो, ते तुझ्यातून ते जमणार नाही, तू 6 महिन्यामध्ये सोडून देशील. पण तिथे पण मी जिद्दीने काम केलं, मेहनतीने काम केलं की, आणि कुठे ना कुठे ते बोलतो ना आपण की बिलीव्ह इन युअर सेल्फ, म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा. राईट. तेव्हाच कुठे तुम्ही ते ध्येय गाठू शकता. आता आपल्या मूळ विषयाकडे येऊया. येस. 30 ते 40 वयात आता जे हार्ट अटॅकचं जे प्रमाण वाढतं आहे त्याचे नक्की कारणं काय आहेत? की हे सडनली जे सुरू व्हायला लागलं ना, तर आपल्या मित्रमैत्रिणीमध्ये आम्ही बघतो की काय झालं तर डायबिटीज सुरू झाला आहे किंवा हार्ट अटॅकने माझे 1-2 फ्रेंडचा पण झालेला आहे.
तर ते नक्की कारण काय ह्या वयात हे सगळं एवढं अर्ली स्टेजमध्ये होणं? अजूनपर्यंत आपण अनुभवलं आहे की ज्याच्यामध्ये वयस्कर लोकांना वगैरे होत होतं, पण आता हे एवढं लवकर का? हार्ट अटॅकला वय नसतं, हे महत्त्वाचं आहे. इथे मेसेज महत्त्वाचा हा आहे की पूर्वी जो ट्रेंड होता की वयोवृद्धांमध्ये हार्ट अटॅक खूप कॉमन होता किंवा एखाद्याला शुगर असेल, ब्लड प्रेशर असेल तर जास्त रिस्क वाढते. पण आताचा ट्रेंड चेंज झाला आहे. आताचा ट्रेंड यंगस्टर्समध्ये पण हार्ट अटॅक होतो आहे, तरुणांमध्ये पण आढळतो आहे. ह्याची मुख्यतः कारणं बरीच आहेत. सर्वात महत्त्वाचं तर सेडेंटरी लाईफस्टाईल. सेडेंटरी लाईफस्टाईल म्हणजे काय? म्हणजे आपण सगळ्या गोष्टी आपण बसूनच करतो आहे. आपलं चालणं कमी आहे, ॲक्टिव्हिटी कमी आहे पराग. जसं आपण बऱ्याच वेळेस मोबाईलवर असतो किंवा ऑफिसच्या कामासाठी आपण लॅपटॉपवर असतो, वर्क फ्रॉम होम कन्सेप्ट आहे. राईट. तर आपण कुठे चालणंच विसरलेलो आहे, ॲक्टिव्हिटीच विसरलेलो आहे. तर त्याच्यामुळे काय होतं, आपलं चालणं नसल्यामुळे रक्तचलन नाही आहे शरीरामध्ये, बरोबर. तर सेडेंटरी लाईफस्टाईल. दुसरं आहे अनहेल्दी फूड चॉईसेस. अनहेल्दी फूड चॉईसेस म्हणजे काय करतो आपण, आजकाल खूप पिअर प्रेशर झालेलं आहे, बरोबर ना. पिअर प्रेशर म्हणजे काय, विकेंडला भेटूया आपण, कुठेतरी पार्टीला जाऊया. जंक फूड्स आपण खातो जास्त. जंक फूड्समध्ये काय आलं, पिझ्झा, बर्गर, आणि फॅशन झाली आहे ना, मस्त एकदम एन्जॉय करतो आपण. पण प्रॉब्लेम काय, आपण जेव्हा जंक फूड्स घेतो ते आपण एकसारखं रिपीटेड हिटिंग करतो ऑइलचं. रिपीटेड हिटिंग झालं ऑइलचं, त्याच्यामुळे काय होतं, ऑक्सिडेशन ऑफ फॅट्स होतात. सारखं तुम्ही ऑइल हिट करताय, ऑक्सिडाइज्ड फॅट्स तयार होतात, त्याला म्हणतो आपण लिपिड परऑक्सिडेशन. आणि त्याच्यामुळे काय होतं, आणखी ॲक्रिलमाइड म्हणून हे असतात कार्सिनोजन्स, ते पण तयार होतात. हायड्रोकार्बन्स तयार होतात, ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स. तर ह्या सगळ्या गोष्टी कुठे ना कुठे आपल्या शरीरावर अफेक्ट करतात, आपल्या हार्टला अफेक्ट करतात, आणि त्या कॉज करतात हार्ट अटॅक किंवा कॅन्सर्स. ह्या सगळ्या गोष्टी खूप कॉज करतात. तर सेडेंटरी लाईफस्टाईल, अनहेल्दी फूड चॉईसेस. सेकंड इज स्थूलपणा, म्हणजे ओबेसिटी आपण ज्याला म्हणतो. ओबेसिटी, बरं, ओबेसिटी का होते, तर आपण एका ठिकाणीच बसून आहे, खाण्यामध्ये पण जंक फूड्स आहेत, ट्रान्स फॅट्स येतात त्याच्यामध्ये. ट्रान्स फॅट्स आर व्हेरी व्हेरी डेंजरस. ट्रान्स फॅट्स कशामध्ये असतात, घी, बटर, जे हायड्रोजनेटेड वनस्पती आहेत त्याच्यामध्ये सगळं ट्रान्स फॅट्स असतात. आणि आपण ते एकदम चमचमीत दिसलं की आपण वी आर व्हेरी अजून मागो. आणि काय होतं, लहान मुलं पण तेच करतात. लहान मुलापासून ते सुरू होतं ना, चाइल्डहुड. अरे वा, चिप्स छान आहेत. म्हणजे आपण प्रोसेस्ड फूड्सकडे जास्त वळलेलो आहोत. ह्याच्यावर मला एक सांगायचं होतं की आता रिसेंट एक स्टडी मी पाहिला, आय गेस फूड फार्मर्सच मी बघितलं असेल की इंडियाचं पाम ऑइल कन्झम्पशन जे आहे ते सगळ्यात हायेस्ट आहे. आणि नंतर त्यांनी सगळं लेबल रिडिंगचं त्यांनी कॅम्पेन केलं. त्यामध्ये पाहिलं तर प्रत्येक गोष्टीमध्ये, बिस्किट, चिप्स, फ्रोझन फूड वगैरे सगळ्यामध्ये पाम ऑइल हा प्राईम इन्ग्रेडियंट आहे. सो कोकोनट आणि पाम ऑइल, दिस कंटेन्स ट्रान्स फॅट्स. कोकोनट ऑइल पण डेंजरस आहे, व्हेरी डेंजरस. सो दे कंटेन ट्रान्स फॅट्स. तर मी त्याच्यावर पण पुढे येणार आहे, पण सध्या आपण मूळ विषयाकडेच वळूया की कारणं काय आहेत ह्याची. जसं मी सांगितलं आधी, सेडेंटरी लाईफस्टाईल आहे, अनहेल्दी फूड चॉईसेस आहेत, जंक फूड्स आपण घेतो आहे, स्थूलपणा. तर हा खूप महत्त्वाचा विषय आहे, स्थूलपणा. बराच वेळ आपण त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. तर स्थूलपणा का वाढतो, आपण स्थूलपणा कधी म्हणतो, बॉडी मास इंडेक्स आपण चेक करतो, BMI ज्याला आपण म्हणतो. तर वेस्ट सर्कम्फरन्स, BMI हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. वेस्ट सर्कम्फरन्स म्हणजे काय, इकडचं ढेरी जे आपण म्हणतो, तर 40 इन मेल्स पुरुषांमध्ये आणि 35 इंचीज इन फिमेल्स, हा त्याचं कट ऑफ लिमिट आहे. बॉडी मास इंडेक्सचा कट ऑफ लिमिट किती आहे, 25 kg/m². ह्याच्यावरती आहे तर यू हॅव टू बी व्हेरी अलर्ट. यू हॅव टू बी व्हेरी व्हेरी अलर्ट. वॉर्निंग सायन्स 25च्या खाली पाहिजे बॉडी मास इंडेक्स. तर हे सगळं कशामुळे वाढतं, ह्या सगळ्या गोष्टींमुळे वाढतं. सेडेंटरी लाईफस्टाईल्स, वीकेंड पार्टीज, अनहेल्दी फूड चॉईसेस, स्थूलपणा. दुसरं महत्त्वाचं ब्लड प्रेशर. बऱ्याच वेळेस यंगस्टर्समध्ये पण ब्लड प्रेशर खूप वाढलेलं आहे. आपल्याला आजकाल एक चांगलं आहे की
जेव्हा आपण एम्प्लॉयमेंटला जातो कुठल्या चांगल्या ऑफिसमध्ये वगैरे, तिथे पहिलं आधी हेल्थ चेकअप केले जातात. राईट. आणि हेल्थ चेकअपमध्ये कळतं, अरे तुझा BP 180/100 आहे, म्हणजे जास्तच BP वाढलेला आहे तुझा, किंवा तुम्हाला शुगर आहे. तर ते दॅट इज अ व्हेरी व्हेरी गुड व्हॉट यू से गुड स्टेप टेकन बाय दी कंपनीज, की लवकर डिटेक्ट करणं खूप महत्त्वाचं आहे. बऱ्याच गोष्टी आपल्याला कळत नसतात, राईट. त्याचे सिम्पटम्स नसतात, सुप्त आजार म्हणतो ना आपण लपलेले, तशातल्या गोष्ट आहेत. तर ब्लड प्रेशर पण त्यातलंच झालं, डायबिटीज पण त्यातलंच झालं. तर ब्लड प्रेशर, डायबिटीज म्हणजे शुगर वाढणं, मधुमेह ज्याला म्हणतो. नॉर्मल आपली फास्टिंग शुगर किती पाहिजे? बिलो 100 नाही, त्याच्यामध्ये कसं आहे पराग, प्री डायबिटीज आहे आणि डायबिटीज आहे. ओके. डायबिटीजमध्ये आम्ही काय म्हणतो, फास्टिंग 126च्या वरती, पोस्ट लंच किंवा रँडम शुगर मोर दॅन 200, आणि HbA1c आहे जो 3 months ॲव्हरेज म्हणतो आपण, तो 6.5च्या वरती असेल तर आपण डायबिटीज लेबल करतो पेशंटला. पण आता जास्त जागरूकता प्री डायबिटीजवर पण आहे. ओके. प्री डायबिटीज म्हणजे HbA1c तुमचा रेंज जो 3 monthsचा ॲव्हरेज तो खूप महत्त्वाचा आहे. तो 5.7 to 6.4 ह्याच्या रेंजमध्ये तो प्री डायबिटिक झाला पेशंट. ओके. दुसरा आहे पोस्ट लंच तुमचं 140 to 199च्या रेंजमध्ये पोस्ट लंच. आणि FBS? आणि FBS तुमचा 110 to 125च्या रेंजमध्ये. ओके. तुम्ही पकडा हे प्री डायबिटीज आहे. प्री डायबिटिक आहे. पण प्रत्येक आता कसं ह्या गाईडलाईन्स ज्या असतात हे कोण ठरवतं? अमेरिकन डायबिटीज असोसिएशन किंवा युरोपियन सोसायटी गाईडलाईन्स किंवा आपले इंडियन गाईडलाईन्स पण आहेत. तर ह्यातून आपल्याला कळतं की प्री डायबिटिक आहे मी, मला कुठे काय केलं पाहिजे, त्यानुसार आपण ठरवतो त्याचं नियोजन. ते पुढे आपण तो विषय घेऊच समजा. तर प्री डायबिटीज, डायबिटीज, ब्लड प्रेशर ह्या गोष्टी आहेत. आणि दुसरं महत्त्वाचं कारण आहे स्ट्रेस. बरोबर. स्ट्रेस कसला आपण म्हणतो, ऑफिसमध्ये खूप प्रेशर आहे, ऑफिसमध्ये हे आहे, आणि स्ट्रेसमुळे काय होतं की आपण ते मॅनेजच करत नाही स्ट्रेस. का? कारण आपल्याला विकेंडला पार्टीला जायचं असतं, आपल्याला झोपायचं नसतं, आणि आपल्याला एन्जॉय पण करायचं असतं. पण कामावर आलं की आपण स्ट्रेस म्हणतो. त्याचं डीलिंग पण कसं करायचं ते आपण पुढे चर्चेमध्ये बोलूया. पण सध्या स्ट्रेस हे खूप महत्त्वाचं रिझन आहे की आपण काम ना स्ट्रेसनेच करतो. बापरे मला आता एवढं प्रेशर आहे, हे आहे, आणि त्याच्यामुळे आपण काय करतो, व्यसनांकडे वळतो. व्यसनांच्या आधी होतो, जसं आपण स्मोकिंग म्हटलं, अल्कोहोल म्हटलं. आता ही खूप महत्त्वाची कारणं आहेत, ड्रग्स म्हणा, मेट्रो सिटीजमध्ये वगैरे. तर ह्या गोष्टी आम्ही जे अचीव केलं आहे, आम्ही पण वळलो असतो ह्या सर्व ठिकाणी. तिकडे जास्त होता स्ट्रेस, तिकडेच होतो ना. मग मुलं कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी ॲम्फिटामिन्स घेतात. ओके. किंवा दुसरे वेगवेगळे मेडिसिन्स घेतात, चांगली झोप आणण्यासाठी, रिलॅक्स होण्यासाठी वगैरे ड्रग्स घेतात. तर ते मुख्य कारण आहे. प्रेशर डील करण्यासाठी आपण व्यसनाकडे वळतो. तर त्याचं पण म्हणजे ह्या थोडक्यामध्ये सेडेंटरी लाईफ इंटररिलेटेड आहे सगळं. ह्या सगळ्या गोष्टींमुळे कुठे ना कुठे ही जी तरुण पिढी आहे हे आजाराला बळी पडते आहे. ओके. पुढे असं की आता हार्ट अटॅक खूप मोठी गोष्ट आहे, पण तो सडनली येत नसावा असं आमचं कन्सेप्शन आहे. की सडनली नाही, काहीतरी त्याचे अर्ली सायन्स असतील ज्याच्यावरून माणूस इव्हॅल्युएट करू शकेल. बरोबर. की हे माझ्या बॉडीमध्ये चुकीचं चाललं आहे, किंवा इथे मला म्हणजे हाताला मुंग्या येणं असेल, किंवा काही लोक म्हणतात की घाम फुटणं. तर असे काही प्रकार आहेत का की ज्याच्यामुळे आपण सेल्फ इव्हॅल्युएशन होऊ शकेल की मला हे माझ्या बॉडीमध्ये आता मला चुकीचं वाटतंय. बरोबर. की हे मला पूर्वी कधी नाही झालं. बरोबर. असं काही आहे का अर्ली सायन्स? आय एम रिअली थँकफुल टू यू पराग. का? कारण तू खूप छान प्रश्न विचारतो आहेस, आणि म्हणजे ह्या पॉडकास्टद्वारे मला कुठे ना कुठे लोकांना सांगता येतं आहे, तुझ्यामुळे मी पोहोचू शकतो लोकांपर्यंत. सुरुवातीचे कारण, हे लक्षणं काय असतात, तर ज्याला आपण अंजायनल पेन म्हणतो. ओके. अंजायनल पेन म्हणजे कसं असतं, पूर्वी तुम्हाला चालणं वगैरे जमायचं, चांगले तुम्ही ॲक्टिव्ह असायचे, ट्रेकिंगला वगैरे जायचे. पण एखाद्या वेळेस कधी असं होतं, सुरुवात अशी होते की माझा ऑफिसचा जिना 3ऱ्या मजल्यावर आहे, म्हणजे माझं ऑफिस 3ऱ्या मजल्यावर आहे, पण आता मला ना 1-2 मजले चढल्यानंतर मला थोडंसं दम लागतो, किंवा माझं ना छाती भरून येते. जनरली आपण ह्याला रेट्रोस्टर्नल पेन म्हणतो. म्हणजे इथे तर छाती भरून येते किंवा दुखतं, आणि ते दुखणं एकतर मानेकडे जातं, किंवा पाठीमागे जातं,
किंवा शोल्डरकडे जातं, आर्मकडे जातं, किंवा त्याच्याबरोबर दम पण लागायला सुरुवात होते. नाही, मला धाप लागायला लागली आहे, अच्छा. मला त्याच्याबरोबर थोडंसं बेचैनी वाटते आहे, अनइझीनेस वाटतो आहे, बेचैनी, आणि स्वेटिंग म्हणजे पर्स्पिरेशन, घाम येणं. तर कुठे ना कुठे ही लक्षणं आपल्याला आपण नेग्लेक्ट केलं नाही पाहिजे, म्हणजे दुर्लक्ष केलं नाही पाहिजे त्याला. हे सिम्पटम्स असू शकतात की कुठे ना कुठे तुमचा हार्टवर परिणाम होतो आहे. कारण काय असतं, जेव्हा तुमचं एक्सरसाइज वाढतो आहे, एफर्ट टॉलरन्स वाढतो आहे, तेव्हा डिमांड वाढते ना. हां. हृदयाला तेवढं रक्त पाहिजे असतं, ऑक्सिजन पाहिजे असतो. ब्लॉकेज असेल तर जेव्हा तुमचं वर्क वाढते आहे, ब्लॉकेज, रक्तपुरवठा कमी होतो आहे, आणि त्याच्यामुळे हे सिम्पटम्स होत आहेत. ओके. असं आहे. तर जेव्हा एक्सरसाइज टॉलरन्स कमी होतो, म्हणजे ही चिन्ह दिसतात, छातीमध्ये दुखणं, भारी वाटणं, घाम येणं, श्वास फुलणं, छातीवर दाब येणं, आणि ते दुखणं एक तर मानेला किंवा पाठी जाणं किंवा हाताला जाणं, शोल्डरला किंवा आर्मला, मग आपण डॉक्टरांकडे गेलं पाहिजे. खूप महत्त्वाचं आहे, म्हणजे त्याला दुर्लक्ष करू नये. अच्छा. आता ही झाली लक्षणं. पण आता रिसेंटली एक माझ्या रिलेटिव्हमध्ये झालेलं प्रकार की ते त्यांचा रेग्युलर चेकअपसाठी म्हणून हॉस्पिटलला गेले, आणि त्यांचं रुटीन चेकअप असतं मेडिक्लेमसाठी म्हणून. तर तिकडे गेल्यावर त्यांना कळलं की क्लॉट आहे आणि त्यांना एक अटॅक येऊन गेला आहे, पण त्यांना ते कधी जाणवलंच नाही. सो ते एक मिसबिलीफ आला की नाही डॉक्टर चुकीचं सांगतात, मला का जाणवलंच नाही. तर अशा केसमध्ये काय आहे की अटॅक येऊन गेलाय पण त्या व्यक्तीलाच नाही कळलंय, हा काय प्रकार असतो? कसं आहे माहिती आहे, इथे खूप महत्त्वाचं आहे, यू हॅव टू ट्रस्ट युअर डॉक्टर. राईट. कारण ती तज्ज्ञ असतात, एक्सपर्ट असतात, ज्याचा त्याचा विषय त्यानेच हँडल केलं पाहिजे. हे खूप कॉमन आहे की आपल्याला कळून येत नाही, बराच वेळ हार्ट अटॅक असतो, लक्षणं नसतात. तर ते तीव्रता किती हार्ट अटॅकची ते महत्त्वाचं आहे. आणि तुम्हाला दुसरे कोमॉर्बिडिटीज आहेत का? कोमॉर्बिडिटीज म्हणजे डायबिटीज वगैरे आहे का? ओके. तर मुख्यतः ज्यांना डायबिटीज असतो, अनकंट्रोल असतो, किंवा कधीकधी आपल्याला माहीत नसतं की आपल्याला डायबिटीज आहे, पण आपल्या फॅमिली हिस्ट्री असते डायबिटीजची वगैरे, आणि कधीकधी आपल्याला कळतं, किंवा फॅमिली हिस्ट्री असते, कोलेस्ट्रॉल, घराण्यामध्ये कोणतरी कमी वयामध्ये हार्ट अटॅकने गेलेलं असतं, किंवा आपले भावंड आहेत त्यांना शुगरच्या गोळ्या चालू आहेत, किंवा कोलेस्ट्रॉलच्या. फॅमिलियल जेनेटिक्स खूप महत्त्वाचा रोल असतो त्याच्यामध्ये, म्हणजे त्याचा पार्ट आहे, ते होऊ शकतं असं पार्ट आहे. ओके. आणि अजून एक कन्सेप्ट होता त्याच्यामध्ये की माझ्या वाचण्यामध्ये असं होतं की डायबिटीज ट्रॅव्हल्स क्रॉस, म्हणजे वडिलांना आहे तर मुलीला होणार, आईला आहे तर मुलाला होणार, असं काही नाही. डायबिटीज रन्स इन फॅमिली, त्याचं असं पर्टिक्युलर ट्रान्समिशन नाही आहे. ओके. म्हणजे तुमच्या भावंडांना नाही तर तुम्हाला असण्याची शक्यता खूप जास्त आहे. त्याला तुमच्या मामांना आहे, काकांना आहे, तरी तुम्हाला असण्याची शक्यता आहे, किंवा ग्रँडफादरला आहे. ओके. असं काही प्रिफरन्शियल ट्रान्समिशन वगैरे नाही आहे शुगर्सचं वगैरे. पण नक्कीच ही हिस्ट्री खूप महत्त्वाची आहे. जेव्हा दॅट हिस्ट्री इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, की तुमच्या घरी हे म्हटलं ना मी तुम्हाला की हे तुम्हाला त्याचं ज्ञान असलं पाहिजे की घरामध्ये काय हिस्ट्री आहे, कोणाला शुगर आहेत का, कोणाला कोलेस्ट्रॉल आहे का, कोणी कमी वयात कोणाला हार्ट अटॅक आलेले आहे का. सो शक्यतो डायबिटीजमध्ये सायलेंट हार्ट अटॅक्स खूप कॉमन असतात, त्याची चिन्ह नसतात. म्हणजे मी तुम्हाला जसं म्हटलं ना, चालताना दुखणं, दम लागणं, भारी वाटणं, श्वास फुलणं, या सगळ्या गोष्टी लक्षणं कधीकधी मेजर अटॅक येऊन गेल्यानंतर सुद्धा डायबिटीजना कळत नाही. मग जेव्हा आपण काही टेस्ट करतो तेव्हा आपल्याला कळतं हृदयाची पंपिंग खूपच कमी झाली आहे. तुम्ही जे म्हणताय ती केस, म्हणजे जे रिलेटिव्ह आता म्हटलं ना मी, म्हणजे त्यांना डायबिटीज होता, हे मी शुअर आहे. आता मग ती केस त्याच्यामुळे झाली असेल की डायबिटीज होते आणि सायलेंट जे झालं हार्ट अटॅकचं रिझन ते असू शकेल. म्हणजे बरोबर. आता एक उदाहरणच देतो मी. माझ्याकडे गेल्या वीकमध्येच एकदम यंग मुलगा होता. ही मस्ट बी अराउंड 38 years old. ट्रेकिंग वगैरे छान करायचा, मस्त चालू होतं जॉब वगैरे, कधीच काही सिम्पटम्स वगैरे नव्हते. पण तो मला म्हणायला लागला की 4-5 दिवसापासून, आणि काही हिस्ट्री नाही, व्यसनं नाही घरामध्ये किंवा त्याला पण व्यसनं नाही, पण चालता चालता असंच थोडंसं हाताला मुंगी वगैरे येणं, म्हणजे किती 1.5 किलोमीटर चालल्यानंतर वगैरे, दुसऱ्या हाताला थोडंसं, त्याच्यानंतर दुसऱ्या हाताला येणं, आणि ते थोडंसं थांबल्यानंतर मग थोडंसं छातीमध्ये दुखणं, किंचित दुखणं, असं त्याचं म्हणणं होतं.
म्हणून आम्ही काही टेस्ट केल्या, इको केलं, ECG केला. प्लीज त्याचा टेस्ट एलॅबरेट सांगा काय तर असतं. हे कसं आहे, हार्टसाठी आपण कोणत्या टेस्ट करतो त्या खूप महत्त्वाच्या आहेत. सर्वात पहिलं तर ECGमध्ये इलेक्ट्रोकार्डिओग्राम म्हणजे इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी बघतो आपण त्याच्यामध्ये. तिथे वेगळे चेंजेस दिसतात आपल्याला ECGमध्ये. त्याच्यामधून कळतं आपल्याला की तीव्रता किती आहे, मेजर हार्ट अटॅक आहे की कमी, की त्याचं कमी आहे, माइल्ड आहे चेस्ट पेन वगैरे. कधी कधी ECG पण नॉर्मल असू शकतो आणि चेस्ट पेन असू शकतो. आणि चेस्ट पेन असू शकतो. ओके. तुमचं डॉक्टरचं क्लिनिकल डायग्नोसिस खूप महत्त्वाचं आहे, खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला वाटतं आहे ना क्लिनिकल सस्पिशन आहे ना की नाही हे काहीतरी आहे गडबड इथे, पेशंटला ॲडमिट करा. मग आम्ही काय करतो, पेशंटचा ECG पुन्हा रिपीट करतो. ओके. 2 तासानंतर, 6 तासानंतर अच्छा. असं, आणि ऑब्झर्वेशनमध्ये ठेवतो 24 आवर्स वगैरे. ओके. त्याशिवाय दुसरे इन्झाईम्स असतात शरीरामध्ये, रक्तामध्ये इन्झाईम्स असतात, रक्ताचे रिपोर्ट करतो आपण, ट्रॉपाय आहे, वेगवेगळे इन्झाईम्स. ते जेव्हा मसल इंजुरी होते, कार्डियक इंजुरी होते, तेव्हा ते इन्झाईम्स वाढतात, ट्रॉपाय, CPK-MB. ओके. आणि कधी कधी ते आधी वाढतात. त्याच्यामध्ये पण आपण रिपीट करतो, सिरियल मॉनिटरिंग करतो. आधी निगेटिव्ह आलं तर 2 तासानंतर, 6 तासानंतर पॉझिटिव्ह येऊ शकतात. ह्या ब्लड टेस्ट आहेत. ह्या ब्लड टेस्ट मग आहेत, त्यासाठी कुठली ब्लड टेस्ट आहे? ट्रॉपाय आणि CPK-MB. ओके. ह्या 2 ब्लड टेस्ट खूप महत्त्वाच्या आहेत. ट्रॉपायमध्ये पण भरपूर वेगवेगळ्या टेस्ट आहेत. HS ट्रॉपाय आहे, HS ट्रॉप-T आहे, म्हणजे हायली सेन्सिटिव्ह हे आहेत. ह्या टेस्ट होतात. आणि आपल्याला अजून डाऊट असेल तर आपण इको पण करतो. इको म्हणजे काय असतं, 2D इको. ओके. 2D इको म्हणजे इकोकार्डिओग्राफी आणि कलर डॉपलर. ओके. ह्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी कळतात आणि ती साधी नॉन इन्व्हेजिव्ह टेस्ट आहे. ह्याच्यामध्ये काय ऑपरेशन वगैरे नसतं. ओके. ह्या साध्या टेस्ट असतात. जशी आपण नॉर्मल पोटाची सोनोग्राफी करतो तशीच हृदयाची सोनोग्राफी करतो. ओके. ती मशीन असते, मशीनद्वारे आपण हृदयाची झडपं बघतो, हां. है ना, रक्त चलन कसं आहे ते बघतो आपण. पंपिंग किती आहे हृदयाचं, नॉर्मल पंपिंग 60% असतं, पण जेव्हा हार्ट अटॅक येतो तेव्हा पंपिंग पण इफेक्ट होतो. म्हणजे पंपिंग कुठे ना कुठे कमी होतं. किंवा जो हृदयाचा जो मसल आहे, मसलची मुवमेंट पण अफेक्ट होते. मोशन एबनॉर्मॅलिटी म्हणतो त्याला आपण, रिजनल वॉल मोशन एबनॉर्मॅलिटी. ओके. ते दिसून येतं, ते आपल्याला कळतं रेकॉर्डिंगमध्ये वगैरे. तर ते लगेच 5 मिनिटाचं काम आहे 2D इको करणं. हां. 2D इको जरी नॉर्मल असेल, आपण बघतो किती लेवल चेस्ट पेन आहे, अटिपिकल आहे, म्हणजे हा चेस्ट पेन ECG ठीक आहे. मग आपण स्ट्रेस टेस्ट करतो, ट्रेडमिल. ही खूप महत्त्वाची टेस्ट आहे. बऱ्याच वेळ हेल्थ चेकअपमध्ये आपण करतो ट्रेडमिल. ट्रेडमिल म्हणजे आपण जसं नॉर्मल जिममध्ये जातो ट्रेडमिल करतो. इथे कसं आहे, आपण प्रत्येकाच्या एजनुसार तो टार्गेट हार्ट रेट असतो, तसं आपण त्या ट्रेडमिलवर चालवतो पेशंटला आणि अचीव करतो 85% ऑफ द टार्गेट हार्ट रेट. तेव्हा आपण बघतो ECGमध्ये काही चेंजेस आहेत का. म्हणजे ECG रेकॉर्डिंग होतो आणि तुमचं एक्सरसाइज टॉलरन्स बघितला जातो आणि सिम्पटम्स काय होत आहेत की ते डेव्हलप होतं. तर ह्या साधा टेस्ट आहेत. म्हणजे कुठेही चांगल्या ठिकाणी गेलात तुम्ही, कुठेही अवेलेबल असतात. ECG, इको आणि स्ट्रेस टेस्ट. तर ह्यातून आपण बऱ्याच गोष्टी आधी कॅच करू शकतो. जर ह्याच्यामध्ये आपल्याला काही फायंडिंग्स भेटले, आपल्याला वाटलं, तर मग आपण एन्जिओग्राफी करतो. आणि एन्जिओग्राफी पण हे आहे, इन्व्हेजिव्ह टेस्ट असते. हाताद्वारे पासून करणार ना. हाताद्वारे किंवा पायाद्वारे आपण करतो. त्याला कॅथलॅब असते आणि आपण बघतो हृदयाचे 3 रक्तवाहिन्या आहेत, कुठे ब्लॉकेज आहेत, किती टक्के ब्लॉकेज आहेत. इकडे इंक पास होणं थांबलं तो ब्लॉकेज आहे, राईट. जिथे ब्लॉकेज कसा कळतो, जसं आता तुम्ही नळाचा पाईप घ्या, फ्लो आहे व्यवस्थित, बरोबर. कचरा साठला की काय होतो, फ्लो कमी होतो किंवा थांबतो. ते लेबल आहे किती कचरा आहे काय. तसंच ती रक्तवाहिनी आहे, तो पाईप आहे. अच्छा. तिथे कचरा जमतो आहे, मग तो आपल्याला कळतो फ्लो कमी आहे, एकदम टाईट आहे का, छान कळतं. म्हणजे खूपच आता सायन्स इतकं ॲडव्हान्स झालं आहे ना, खूप ॲडव्हान्स झालं आहे. आणि मला वाटतं ह्याचा सगळ्यांनी फायदा घ्यावा, घाबरू नये की नाही माझं वय नाही आहे, मला हार्ट अटॅक होऊच शकत नाही, हे ॲसिडिटीचा प्रॉब्लेम आहे. कारण वेळ कोणासाठी थांबत नाही, तेच मला विचारत होतं की आता झालं ह्या टेस्ट आहेत कधी कराव्या. कारण मला आता वाटतंय माझ्या आता हार्टमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, मला दुखतं आहे किंवा मुंग्या येणं वगैरे हा प्रकार होतो आहे, त्यावेळी मी टेस्ट करायला जावं की काही याला आता मॉडर्न डेजमध्ये सध्याची जे कंडिशन्स आहेत हार्ट अटॅकचे
कमी वयात येण्याची. तर त्यासाठी असं काही टाईम फ्रेम असा आहे का किंवा फ्रिक्वेन्सी आहे का थोडक्यात, की मला काहीच नाही होत आहे बट टू बी ऑन द सेफर साईड मला थोडंसं अजून सिक्युअर राहण्यासाठी की मला काही आजार नाही आहेत हे चेक करण्यासाठी माणूस जाऊ शकतो का, आणि जावं तर किती महिन्यांच्या फ्रिक्वेन्सीमध्ये असावं? हां, बरोबर. पराग, प्रश्न इतके सुंदर आहेत ना तुझे की मला सुद्धा खूप इंटरेस्ट आला, म्हणजे सांगण्यामध्ये पण इतका आनंद होतो आहे. वेळेचा पण चांगला उपयोग केला आहेस तू. तर कसं असतं, जेव्हा आपण म्हणतो आहे की मी तुम्हाला आधीच सांगितलं की घरामध्ये फॅमिली हिस्ट्री आहे आपल्या, ते महत्त्वाचं आहे. कोणाला कमी वयात हार्ट अटॅक आला आहे का, डायबिटीज रन आहे का, कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम आहे का, ह्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. मग तेव्हा तुम्हाला असं वाटलं की आपल्या घरी ही स्ट्रॉंग फॅमिली हिस्ट्री आहे, माझं वय 30 आहे आणि मला भीती वाटते आहे की मी कुठेतरी अस्वस्थ आहे, की मला होण्याचे चान्सेस जास्त आहेत. ती भीती घालवण्यासाठी ते करणं पण गरजेचं आहे तेवढं. फक्त भीतीमध्ये राहून, दहशतीमध्ये राहून चालणार नाही. देन यू आर कॉझिंग अनदर स्ट्रेस लेवल फॉर युअर सेल्फ. तर साध्या सिम्पल टेस्ट, जसं ECG मी सांगितलं तुम्हाला, हार्ट संदर्भात ECG सांगितला, शुगर सांगितलं, शुगरमध्ये फास्टिंग, पोस्ट लंच, HbA1c, लिपिड प्रोफाईल. आता लिपिड प्रोफाईलबद्दल आपण बोललो नाही आहे, पण ते पण एक महत्त्वाचा विषय आहे, त्याच्याबद्दल पण आपण बोलू. पण ही पण प्रीमध्ये येणार ना? हां, ही प्रीमध्ये येईल. प्रीमध्ये म्हणजे लिपिड प्रोफाईल का महत्त्वाचं आहे, आता आपण म्हणतो ना ट्रान्स फॅट्स आपण घेतो आहे वगैरे, त्याच्यामुळे काय होतं, ऑक्सिडेशन होतं आहे. LDL कोलेस्ट्रॉल नावाचा एक पार्ट असतो. LDL HDL. हां, LDL कोलेस्ट्रॉलमध्ये भरपूर पार्ट्स असतात, जसे ट्रायग्लिसराइड्स आहेत, LDL VLDL, पण त्याच्यामधलंही अमेरिकन हार्ट असोसिएशन किंवा युरोपियन असोसिएशन, जास्त करून ज्या स्टडीज आहेत त्याच्यातून हे जास्त लक्षात आलं आहे की LDL कोलेस्ट्रॉल खूप महत्त्वाचा घटक आहे आणि LDL कोलेस्ट्रॉल कंट्रोल करणं खूप महत्त्वाचं आहे, कारण तो गुड कोलेस्ट्रॉल आहे की लो डेन्सिटी लायपोप्रोटीन, तो बॅड कोलेस्ट्रॉल, तो डेंजर. तर LDL कोलेस्ट्रॉल त्याच्यामध्ये पण विभागणी असते, म्हणजे पेशंट व्हेरी हाय रिस्क आहे का, हाय रिस्क आहे का, की मॉडरेट रिस्क आहे, त्यानुसार त्याचे टार्गेट असतात. तर जेवढं तुमचं LDL कोलेस्ट्रॉल कमी आहे तेवढं चांगलं आहे. तर टार्गेट असं ठेवतो आपण 70च्या खाली पाहिजे. ओके. आणि एकदमच हाय रिस्क असेल तर 55च्या खाली पाहिजे, 50च्या खाली पाहिजे. पण ते तुमचं 30 असेल, 40 असेल तर अतिउत्तम. जेवढं तुम्ही खालती न्याल तेवढं अतिउत्तम. आणि त्याच्यासाठी विथ इन्व्हेन्शन्स, विथ लॉट ऑफ रिसर्च, आपल्या सायन्समुळे इतके मेडिसिन्स अवेलेबल आहेत, स्टॅटिन्स अवेलेबल आहेत, है ना. त्याच्यानंतर इंजेक्शन्स अवेलेबल आहेत, ज्याने LDL कोलेस्ट्रॉल आपल्याला कमी करता येतं आपल्या लाईफस्टाईलमुळे, डाईटमुळे. त्याच्यावर आपण पुढे बोलूच. पण ह्या सगळ्या गोष्टींमुळे, म्हणजे लिपिड प्रोफाईल तुम्ही चेक करा, ECG चेक करा, त्याच्यानंतर शुगर चेक करा, ह्या 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आणि स्ट्रेस टेस्ट करून घ्यायची. स्ट्रेस टेस्टची फ्रिक्वेन्सी तुम्ही वर्षातून एकदा करा. TMT इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. TMT फुल फॉर्म? TMT म्हणजे ट्रेडमिल टेस्ट. स्ट्रेस टेस्ट. आणि तुम्हाला सांगितलं मी ती कशी करता आहे. इट शुड बी डन अंडर गुड सुपरविजन, कारण ती टेस्ट सोपी आहे, 5-10 मिनटामध्ये आपल्याला कळून येतं. आणि टुडिकोमध्ये सांगितलं तुम्हाला, पंपिंग कळते आपल्याला. टुडिको यू कॅन रिपीट 5 इयर्समध्ये. ओके. असं. आणि ट्रेडमिल यू शुड रिपीट, म्हणजे नेहमी आपण 1 वर्षाच्या ह्याच्यामध्ये केली पाहिजे. कारण आणि आजकाल ती फॅशन आहे ना, मला मॅरेथॉनमध्ये पळायचं आहे, तर त्याने मॅरेथॉन कशासाठी असते, तुम्हाला जागरूकता जागरूकतेसाठी असते, की तुम्ही चाललं पाहिजे, तुम्ही पळलं पाहिजे, ब्रिस्क वॉकिंग केली पाहिजे, त्यासाठी मॅरेथॉन आहे. महत्त्वाचं आहे तुमची कंडिशनिंग पण झाली पाहिजे, तुम्हाला सवय झाली पाहिजे तुमच्या हृदयाला. तर कुठलंही सडनली नाही चालणार तुम्हाला. तर ह्या गोष्टींमुळे तुम्ही मोठ्या कॅटॅस्ट्रॉफीपासून वाचू शकता. एखादं मोठं भयानक काहीतरी घडण्यापासून तुम्हाला तुमचा बचाव करू शकता. ते खूप महत्त्वाचं आहे. तर ती रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी, तुमची जबाबदारी तुमची घेतली पाहिजे. हे खूप महत्त्वाचं आहे. डॉक्टरवर ट्रस्ट करणं पण खूप तेवढंच महत्त्वाचं आहे. तुम्ही LDL सांगितलं, तसंच HDL आपण म्हणतो गुड कोलेस्ट्रॉल. तर तो काय प्रकार आहे? कारण कोलेस्ट्रॉलच आहे तो, पण तो गुड कसा आणि त्याचे सोर्स काय आपण कन्सिडर करू शकतो फूडमध्ये? बरोबर. तर कसं असतं, हा झाला ट्रीटमेंटचा विषय. ओके. तर आपण कारणांमध्ये पण आलो आहे, ट्रीटमेंटमध्ये पण आलो आहे.
पण आता HDL आपण थोडक्यामध्ये HDL गुड कोलेस्ट्रॉल म्हणतात त्याला, हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन कोलेस्ट्रॉल. ओके. परंतु आपल्या इथे डायबिटीजचं प्रमाण खूप आहे इंडियन्समध्ये. तर इंडियन्समध्ये HDL कोलेस्ट्रॉल बऱ्याच वेळा कमीच असतो, हां. ट्रायग्लिसराईड जास्त असतात, हां. LDL कोलेस्ट्रॉल कमी असतो, वाढलेला असतो. ट्रायग्लिसराईड वाढलेलं असतात, LDL कोलेस्ट्रॉल वाढलेलं असतात आणि HDL कमी असतो. आता HDLला मार्केटमध्ये आहेत, औषधं आहेत, फिश ऑइल्स आहेत, हां. जे आपण कॉड लिव्हर ऑइल, फिश ऑइल्स किंवा आल्मंड्स, वॉलनट्स ओके. आहे ना, ह्या ही चांगली पर्याय आहेत फूडद्वारे वाढवण्यासाठी. पण स्टडीजने असं दाखवलं आहे की त्याने सुद्धा HDL वाढत नाही. ते जे खराब असतं ना ते खूप सोपं असतं आणि जे जे चांगलं असतं ना त्याच्यासाठी खूप मेहनत करावी लागते, ते इझिली अवेलेबल नसतं. असं आहे. तर HDL खूप चांगलं गुड कोलेस्ट्रॉल आहे. ठीक आहे. आता हे झाले कॉजेस. आपण आता बघूया की कसं हार्ट हेल्दी ठेवता येईल. त्यासाठी काय कारण का प्रॉब्लेम तर आहेत, आपलं तर काय लाईफस्टाईल बदलू शकत नाही आहे, कारण का आजूबाजूचं जे वातावरण आहे, फास्ट फूड इझिली अवेलेबल आहे, ऑनलाईन पोर्टल्स आहेत, एका क्लिकवर घरी जेवण पाठवणारे, कामामध्ये प्रत्येकजण बिझी आहे कुठे ना कुठे, त्यामुळे मग काही नाही होत जेवण हेल्दी खाणं. मग त्यावेळी हेल्दी लाईफस्टाईल कशी जपता येईल, म्हणजे डाएट ॲज सच नाही पण बाकी पण, जर तुम्ही म्हणाला सेडेंटरी लाईफस्टाईल आहे की बाबा बसूनच जास्त कामं होत आहेत, मग अशावेळी हेल्दी लाईफस्टाईल थोड्याफार प्रमाणात जे आता आहे एकदमच काय म्हणून आपण वाया गेलेली आहे ती थोडीफार रूटवर कशी आणता येईल? मुंबईमध्ये ना खूप कठीण आहे किंवा मेट्रो सिटीजमध्ये खूप कठीण आहे, कारण या इतकी डिस्ट्रॅक्शन्स आहेत ना आपल्या लाईफमध्ये. तू पण ॲक्सेप्ट करतो. हो, नक्की. आपल्याकडे खूप कारणं आहेत की मी खूप बिझी आहे, मला आज एवढं टार्गेट दिलं ऑफिसमध्ये, मग पुढच्या वेळी मला इथे ट्रॅव्हल करायचं आहे. आणि आपण खूप असं गोल ओरिएंटेड झालेले आहोत, टेक्नॉलॉजी ड्रिव्हन झालेले आहोत, इमोशनच नाही आहेत आपल्याकडे, की तो फेज आलेला आहे ना. टेक्नॉलॉजीचे काही फायदे असतात, काही नुकसान पण असतात. सिम्पल आहे ॲक्च्युली, सॉल्युशन खूप सिम्पल आहे, पण आपण कॉम्प्लिकेटेड केलेलं आहे, कारण आपला बघण्याचा दृष्टिकोन त्या गोष्टीकडे वेगळा आहे. आपण त्या गोष्टीचा भाऊ केलेला आहे खूप, की मला हे जमणार नाही किंवा ह्या, कारण त्या गोष्टी सवयीमध्ये आल्या पाहिजे. त्या गोष्टी काय होतात, लुप्त होत चालल्या आहेत. कुठल्या, जसं हे खूप महत्त्वाचं आहे, हा महत्त्वाचा घटक आहे. डाईट, तुमचं लाईफस्टाईल, जीवनशैली खूप खूप महत्त्वाची आहे. 3 सोर्सेस ऑफ एनर्जी आर देअर: गुड फूड, गुड ब्रीदिंग, गुड स्लीप. ओके. डोंट कॉम्प्रोमाइज ऑन दॅट. सिम्पल. तुमचं खाणं खूप महत्त्वाचं आहे. गुड फूड म्हणजे काय, एखाद्या वेळेस हार्ट अटॅकचा पेशंट आला, घरात काय करतात, रिलेटिव्ह सगळे येणार, ह्यांना खाण्यामध्ये मी काय हे करू, तुम्ही आत्ताच सांगा डॉक्टर, तेल बंदच करते मी पूर्ण, मग ह्यांना नॉनव्हेजच बंद करते, मी ह्यांना आता काही देणार नाही, आता ह्याने आराम केला पाहिजे. तर त्यांना पेशंट बनवू नका, त्यांना हेल्दी ठेवा. मला सांगा, मी माझ्या जेवणामध्ये तेलाशिवाय जेवू शकतो का? नाही. सॉल्टशिवाय जेवू शकतो का? मीठ पाहिजेच जेवणामध्ये. तर व्हॉट इज माय सजेशन इज, तुम्ही घरी जे जेवण करता तेच करा, वेगळं त्यांच्यासाठी करू नका. फक्त जेवढं जेवणामध्ये मीठ येतं तेवढं वापरा, एक्स्ट्रा मीठ देऊ नका त्यांना. जसं पापड, लोणचं हे एक्स्ट्रा मीठ झालं. प्रोसेस्ड फूड्स देऊ नका. होममेड फूड बेस्ट आहे, घरचं फूड द्या. तेलाचं प्रमाण कमी ठेवा, है ना. म्हणजे घरात तुम्ही समजा 4 माणसं आहेत, 2 लिटर तेल वापरा, म्हणजे पर पर्सन 1/2 लिटर ऑइल पर मंथ. ओके. सिम्पल फंडा. पर पर्सन 1/2 लिटर ऑइल पर मंथ म्हणजे काय, तर तुम्ही 4 माणसं आहेत 2 लिटर वापरा, 3 माणसं आहेत 1.5 लिटर वापरा. म्हणजे त्यांच्यासाठी वेगळं जेवण करू नका, तेच आलं कॉमन. म्हणजे त्यांना पण वाटेल की नाही, मी पेशंट नाही आहे, आम्ही हेल्दी हे. आता ह्याच्यापाठी कन्सेप्ट पण एक महत्त्वाचा आहे की दर 3-3 महिन्यानंतर तेलाचं ब्रँड चेंज करा. म्हणजे कधी सनफ्लावर घ्या, कधी राईस ब्रँड घ्या, कधी ऑलिव्ह ऑइल घ्या, चेंज करत राहा तुम्ही. कारण काय, ग्राउंडनट ऑइल घ्या. कुठलंच ऑइल सुपिरियर नाही आहे. ओके. कारण त्याच्यामध्ये स्टडीजने दाखवलं आहे की omega-3, omega-6, omega-9 फॅटी ॲसिड, वेगवेगळे फॅटी ॲसिड्स असतात. पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स, दे आर हेल्दी फॉर द हार्ट.
सो प्रत्येक ऑइलमध्ये वेगवेगळं त्याचं प्रमाण असतं, रेशो असतं. ओके. तर तो भेटला पाहिजे. म्हणून शक्यतोवर 3-3 महिन्यानंतर ब्रँड ऑफ ऑइल चेंज करा. ओके. हे खूप महत्त्वाचं आहे. आणि डेअरी तर फॅट जे आहे ते नाहीच. डेअरी फॅट, मैदा खूप डेंजर आहे. मैदा म्हणतो ना, मैदा इज अ रिझन फॉर कोलेस्ट्रॉल, फॉर युअर शुगर्स, फॉर युअर ब्लड प्रेशर. हे सगळे इंटरलिंक्ड आहे, खूपच आणि इंटरलिंक्ड घी आहे. तूप वगैरे जे आपण घी वगैरे पण. तूप घ्यायचं असेल तुम्हाला तर तुम्ही 1 चमचा घेऊ शकता. इज परमिसेबल. ओके. दिवसभरातून 1 चमचा तुमच्या फूडमध्ये वगैरे परमिसेबल आहे. तर ऑइल्स म्हणजे डाईटबद्दल हे सांगितलं. दुसरं तुमचं एक्सरसाइज जे तुम्ही सांगताय आता, आणि अनहेल्दी फूड चॉईसेस जसे हे आपले फास्ट फूड्स वगैरे, जंक फूड्स बंद करा. सांगितलंच आहे तुम्हाला कारण त्याची काही. बंद करणं तर कठीण नाही वाटत का? नाही, काय माहिती आहे, हा ऑप्शन काय आहे, बंद करा, कमी होणार नाही गोष्ट. हां. मग त्याचं ते कसं ॲडिक्शन आहे ना, ॲडिक्शन, व्यसन चांगलं नसतं. लॅब झालं की बघ. हां, मग ते कसं तोंडाला पाणी सुटणार, मग हट्ट पुरवले जाणार. आणि ह्याचं अनुकरण कोण करतं? आपली मुलं पण तेच अनुकरण करतात ना. बरोबर. मग ते कुठे ना कुठे इट रन्स इन द फॅमिलीज. सो फॅमिली शुड बी कल्चर्ड इन दिस. फूड कल्चर झालं पाहिजे डेव्हलप, जसं आपण म्हणतो ना सनातन कल्चर. तसं वॉट आय थिंक दिस इज द टाईम टू स्टार्ट अ फूड कल्चर, अ डाईट कल्चर प्रॉपर. एक्सरसाइज. आता एक्सरसाइज हा खूप महत्त्वाचा विषय आहे. एक्सरसाइजमध्ये 2 प्रकार असतात. स्ट्रक्चर्ड प्रकार असतो आणि इन्सिडेंटल. इन्सिडेंटल म्हणजे काय म्हणतो आपण, नाही मी नेहमी ना ऑफिसला जाताना चालतो वगैरे, मी नेहमी मग माझं ऑफिस तिथे असेल तर मी बस स्टॉपला आधीच उतरतो आणि 30 मिनटं चालत जातो. तर दिस इज इन्सिडेंटल वॉकिंग किंवा इन्सिडेंटल एक्सरसाइज. स्ट्रक्चर्ड महत्त्वाचं आहे. म्हणजे आम्ही काय म्हणतो, 30 मिनिट्स ब्रिस्क वॉकिंग एक्सरसाइज. टार्गेटेड प्रॉपर 30 मिनिट्स. त्याला ऑप्शन ठेवू नका, सबस्टिट्यूट ठेवू नका, अल्टरनेट ठेवू नका. 30 मिनिट्स ब्रिस्क वॉकिंग म्हणजे इतकं चाललं पाहिजे की तुम्हाला बोलणं, यू विल नॉट बी एबल टू टॉक इन सेंटेन्सेस. इतकं फास्ट झालं पाहिजे, पण त्याची सवय हळूहळू झाली पाहिजे तुम्हाला. तो वॉकिंग इज इम्पॉर्टंट. सेडेंटरी लाईफस्टाईल पूर्ण बाजूला ठेवा. तुम्ही जरी घरी आहेत, लॅपटॉपवर काम करता, ट्रेडमिल घ्या ना, ट्रेडमिलवर चाला ना. सी यू कॅन. आपण काय करतो, ट्रेडमिलवर कपडे सुकत टाकतो. म्हणजे या गोष्टी वेगळ्या करण्यासाठी वापरतो. किंवा आपण लॅपटॉप घेतो ना, आपण एकाही ठिकाणी बसतो, आपण लॅपटॉपवर काम करतो, टी व्ही चालू आहे. तर आपण कुठे ना कुठे त्या गोष्टी बदलल्या पाहिजे. तर त्याचा खूप फायदा आहे ब्रिस्क वॉकिंग 30 मिनिट्स. तिसरं आहे व्यसन. व्यसन खूप महत्त्वाचं आहे. जसं टोबॅको, अल्कोहोल हे सगळं बंद करणं. चालू ठेवणं नाही किंवा कमी करणं नाही, हे बंदच करा. तुम्ही बंदच केले पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. डाएट, स्लीप, एक्सरसाइज आणि झोपला तुम्ही कॉम्प्रोमाइज करू नका. झोपेसारखं औषध नाही म्हणतात ना, ते खूप महत्त्वाचं आहे. आणि एक्सरसाइज का महत्त्वाची आहे? बिकॉज ऑफ एक्सरसाइज चांगले हॉर्मोन्स शरीरामध्ये रिलीज होतात. यू फील फ्रेश, यू फील एनर्जेटिक, यू गेट ब्लड. देर आर इन्युमरस बेनिफिट्स ऑफ एक्सरसाइज. म्हणजे इन्फायनाईट, अथांग समुद्र आहे सांगायला गेलं तर. आपला पॉडकास्टसुद्धा टाईम लिमिट आहे, सांगू शकत नाही आपण, असं आहे. आता हे कामाचा स्ट्रेस आपण जो म्हणतो, लाईफस्टाईल जी म्हणतो, तर काही काही लोकांचा आहेच तसा प्रकार की त्यांचा इंटरनॅशनल कॉल्समुळे त्यांचं जेवण 12 वाजता होतं, 1 वाजता रात्री. त्यानंतर जेवून मग लगेच झोपणं, मग सकाळी त्यांचं जागरण झाल्यामुळे लेट उठणं वगैरे. तर ही लाईफस्टाईल तर बदलू शकत नाही. मग त्यावेळी काय करणार? आणि ती डायरेक्टली रिलेटेड तर आहे हार्टलाच, स्ट्रेस पण तेवढाच आहे. मग त्यावेळी काय ऑप्शन्स आहेत? महत्त्वाचं मी काय म्हणतो आहे ह्याच्यामध्ये, यू शुड टॉक टू युअर फॅमिली, युअर फ्रेंड्स. स्टार्ट डिलिंग विथ द स्ट्रेस. कशामुळे स्ट्रेस येतो आहे त्याच्यावर पण तुमचं चर्चा झाली पाहिजे, हेल्प घेतली पाहिजे तुम्ही. ओके. अदरवाईज यू विल गो इन टू मेंटल इनॅक्टिव्हनेस, डिप्रेशन. हे पण खूप कॉमन झालं आहे. राईट. हो, अग्री. तर जे काम करताय ना, प्रेमाने करा. मल्टीटास्किंग म्हणतो ना आपण आजकाल, की अरे मला तर ऑफिसला जायचं आहे, पण येताना मला ना माझे कपडे पण ह्याला द्यायचे आहेत, इस्त्रीला द्यायचे आहेत, मग नंतर मला इथे जायचं आहे, मग आज मला तिकीट पण बुक करायची आहे, मग माझं असं नियोजन आहे. तो दिस इज मल्टीटास्किंग. मग ते वेळेवर झालं नाही ना, तर काय होतं की अरे बघ मी प्रॉपर प्लॅन केलेलं, मग हे राहिलं, मग त्याच्यामुळे आणखी गुंतागुंत होते. सो यू आर सेंडिंग सिग्नल्स टू युअर ब्रेन. ब्रेन इज व्हेरी व्हेरी अलर्ट ऑलवेज. ब्रेन इज
म्हणतो ना किंग, बादशाह, तो पत्त्यामधला बादशाह आहे ब्रेन. तो इट कंट्रोल्स एव्हरीथिंग. ब्रेन काय करणार, स्ट्रेस हॉर्मोन्स रिलीज करतो. खूप डेंजरस स्ट्रेस हॉर्मोन्स आहेत शरीरामध्ये. ब्रेनमध्ये खूप ताकद आहे. मेंदू म्हणतो ना, त्याच्यामध्ये खूप ताकद आहे. तो सगळ्यांना कंट्रोल करतो, तो सोडत नाही. तर बरं ठीक आहे, तुला स्ट्रेस आहे ना, ठीक आहे, मग तू कॅटिकोलामाइन्स रिलीज करतो, हॉर्मोन्स, ज्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो. BP वाढतं, आपले हार्ट रेट वाढतो, दगदग वाढतो खूप, है ना. मग कुठे ना कुठे काय आपण थकतो पण, घाम वगैरे येतो, आपली नसा आकुंचन पावतात वगैरे. तर तो स्ट्रेसमुळे सगळं ह्या गोष्टी होतात. कॉर्टिझोल्स वाढतात, शुगर वाढते कॉर्टिझोल्समुळे वगैरे, कॅटिकोलामाइन्समुळे वगैरे. आणि नंतर मग स्ट्रोक येतो, मग हार्ट अटॅक येतात. ह्या सगळ्या गोष्टी मग त्यामुळे वेळ गेलेली. थोडक्यात आपल्याला प्रायोरिटाईज करायच्या आहेत गोष्टी की ज्या आपल्याला अति महत्त्वाच्या आहेत त्या केल्याच पाहिजे, त्याला पर्याय नाही. बंद करा. आणि त्याच्यामध्ये पण एक्सरसाइज किंवा तुम्ही जे म्हणताय का व्यसन असतील, महत्त्वाची झोप. झोपेला दुर्लक्ष करू नका. आपण पुस्तकामध्ये वाचत आहोत, अरे बापरे, पहिले पंतप्रधान होते ते फक्त 4 तासच झोपायचे. मला तो कन्सेप्ट मी अजूनही हे नाही करत की 4 तास झोपणं. नो, देर इज अ लिमिट फॉर एव्हरीथिंग. काय पण एक्झॅक्ट इफेक्ट काय, म्हणजे त्या 8 तासामध्ये, झोपेच्या 8 तासामध्ये नेमकं हार्टमध्ये काय बदल येतात की आपण एवढं महत्त्व देतोय झोपेला? सी, तुम्हाला कसं आहे, स्लीप जेव्हा फ्रेश असते, तुम्हाला डीप स्लीप येतं, गुड स्लीप येते, तेव्हा चांगले हॉर्मोन्स रिलीज होतात. हॅप्पी हॉर्मोन्स त्याला म्हणतो. शरीराला सर्व्हिसिंग असतं. झोप म्हणजे कसं, तसं गाडीला सर्व्हिसिंग लागते, ऑइल चेंज करावं लागतं. एकदा चेंज केलं चालतं का, नाही ना. यू हॅव टू चेंज द गाडीचं ऑइल वगैरे. तसं सर्व्हिसिंग आहे, झोप म्हणजे सर्व्हिसिंग आहे. ती प्रॉपर झाली पाहिजे तुमच्या बॉडीची. मेडिटेशन हे पण, सी, देर आर डिफरंट टेक्निक्स ऑफ मेडिटेशन, योगा, सो अध्यात्म, हे सगळे रिलॅक्झेशन टेक्निक्स आहेत. तुमच्या शरीराला त्याची खूप गरज आहे. आपण कुठे जातो आहे आता, आपण पळण्यामध्येच जातो आहे. रॅट रेस व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. बुलेट ट्रेन, अरे मला मेट्रो माझी मिस झाली आहे, हे झालं आहे, ते झालं आहे. इट इज ऑल स्ट्रेसफुल. त्यासाठी झोप पाहिजे. 8 तास झोपा ना, किती छान वाटेल तुम्हाला, फ्रेश वाटेल. आणि इतकी ऊर्जा देईल ना तुम्हाला, तुमचं जे आउटपुट आहे खूप एफेक्ट होणार. म्हणजे जे तुम्ही काम 8 तासामध्ये करताना 4 तासामध्ये कराल आणि चांगलं मन लावून कराल. असं आहे. तेवढा फायदा असतो झोपेचा. आता तुम्ही स्वतः कार्डिओलॉजिस्ट, तुमचं स्केड्यूल एकदम बिझी. काल पण आपलं बोलणं झालं, तुम्ही लेट नाईट हॉस्पिटलमध्ये होतात आणि आज सकाळी 10 वाजता तुम्ही इथे आहात. तर तुम्ही स्वतःला कसं मॅनेज करता याच्यामध्ये की मला पण माझं हेल्दी ठेवायचं ना, कारण का मी कार्डिओलॉजिस्ट आहे स्वतः. मी दुसऱ्यांना सांगताना पण मला काळजी, कारण का तुमचं पण स्केड्यूल असं आहे, झोप नसेल, कधी जेवणाचं नसेल, कधी पेशंट्स असेल, तर त्यामुळे स्केड्यूल तुमचं मिस होत असेल, एक्सरसाइज तर कठीण होत असेल कधी. पण त्यावेळी तुम्ही काय स्वतःसाठी करता? खूप सोपं आहे. मी माझ्या आयुष्यामध्ये कधीच ठरवलं नाही की मी खूप बिझी आहे किंवा मला हे जमणार नाही आहे किंवा हे खूपच डिफिकल्ट टास्क आहे. आधी सिम्पल म्हणा तो टास्क आणि तो करा आणि त्याच्यावर विचार करू नका. पुट इट इन टू ॲक्शन. म्हणजे काय करा की चला, पेशंटला नाही म्हणू शकत नाही, माझा फोन 24 तास चालू असतो. म्हणून मला खूप आवडतं की आय हॅव चूजन दिस प्रोफेशन, यु नो. आय एम व्हेरी व्हेरी म्हणजे कुठे ना कुठे माझी खूप गरज आहे लोकांना आणि अटेन्शन म्हणतो ना, मला अटेन्शन मिळतं आहे कुठे ना कुठे. तर तो आनंद पण असतो आपल्याला आणि कुठे ना कुठे लोकांचं दुःख कमी होतं आपल्यामुळे. तर हिलिंग पॉवर आहे आपल्यामध्ये. म्हणजे आपण आपल्याला स्वतःला असं काय म्हणतो ना, राजा समजू लागतो आपण, देवदूत तो खूपच छान सांगितलंस. तर वी आर एंजल्स इन डिस्गाईज म्हणतो ना आपण, फरिश्ते. तर तशातली गोष्ट आहे. पण हा काही म्हणजे ह्याला हे नाही म्हणू शकत मी की ओव्हर कॉन्फिडन्स वगैरे, पण मला खूप आवडतं. म्हणजे त्याच्यामध्ये मला प्राईड वाटते. पण किती पण मी बिझी असलो ना तरी आय डोंट मिस माय टायमिंग्स ऑफ माय मील्स. म्हणजे वेरेवर आय गो आय कॅरी होममेड फूड. अँड कितीही बिझी असतो, मी 10 मिनटं तरी काढतो त्या टाईमला. तो टाईम मी सोडत नाही, त्या टाईमला पकडून राहतो. बिकॉज माझ्यामध्ये एनर्जी नसेल, खाणं नसेल, माय ब्रेन विल ऑल्सो स्टॉप वर्किंग. तर ते खूप महत्त्वाचं आहे. टायमावर खा. आणि ते डिसिजन मेकिंगवर पण तुमच्या एखाद्या पेशंटला ऑपरेट करताय किंवा गाईड करताय, बरोबर, त्या गायडन्समध्ये पण ते लॅप्स येऊ शकतात, प्रॉब्लेम येऊ शकतात की फूड प्रॉपर नसेल वगैरे. तर ते खूप महत्त्वाचं आहे.
आणि कोणच इतकं बिझी नाही आहे की तो किती आता वी आर वर्किंग. आय वर्क विथ माय सिनियर्स ऑल्सो. आय वर्क इन मोस्ट ऑफ द टर्शरी केअर हॉस्पिटल्स. लीलावती म्हणा, हिंदुजा म्हणा, भरपूर मोठ्या हॉस्पिटल्समध्ये किंवा BMC गव्हर्मेंट हॉस्पिटल्समध्ये इंटर्नशिप्स वगैरे झाल्यात आमच्या. पण तिथेही आम्ही कितीही बिझी असलो पॉकेटमध्ये काहीतरी ठेवायचं आपण आणि आपण ते मिस नाही करायचं. तो टायमिंग मिस नाही. त्या वेळेला खाणं महत्त्वाचं आहे. कारण युअर ब्रेनचं पण लिमिटेशन असतं, थ्रेशोल्ड असतो प्रत्येक गोष्टीचा वगैरे. त्याला पण ऊर्जा मिळाली पाहिजे, त्याला पण एनर्जी मिळाली पाहिजे आणि त्याने पण उत्स्फूर्ताने आपल्याबरोबर काम केलं पाहिजे. म्हणून तो टाईम महत्त्वाचा आहे, झोप महत्त्वाची आहे. मद्यपान आणि धूम्रपान कसं डायरेक्टली कसं अफेक्टेड आहे? म्हणजे बरेचसे लोक करतात, आता प्रत्येकाला हार्ट अटॅक येत नाही. मग काय कॉझिंग एजंट्स काय त्याचे, की कुठल्या प्रमाणावर गेल्यानंतर हार्टला इश्यू होतो आहे? मी अग्री करतो की नाहीच केलं पाहिजे. मी ह्याचं समर्थन नाही करत आहे की एवढंच घ्या आणि तेवढंच घ्या. नाहीच केलं पाहिजे हार्टसाठी. कारण का तुमच्या मागे तुमची फॅमिलीसुद्धा आहे, तुमच्यावर डिपेंडंट लोकंसुद्धा आहेत. त्यांच्या काळजीने का होईना आपण ते सोडू शकतो किंवा अवॉइड करू शकतो. पण तरीसुद्धा समजण्यासाठी की एक्झॅक्ट पॅसिव्ह स्मोकरसुद्धा त्याचा पॅसिव्ह स्मोकरला काही असे डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली धोके आहेत का? मद्यपान, धूम्रपान म्हटलं तर हे कसं आहे, व्यसन आहे. अग्री. आणि व्यसन म्हणजे स्वभावातच आहे ना, ते स्वभावाला औषध नाही आहे. व्यसन म्हणजे पहिलं प्रेम असतं त्यांचं. पहिलं प्रेम बायको किंवा फॅमिली नाही, व्यसन हे पहिलं प्रेम आहे. का सांगतो? कारण बरेच जण पेशंट येतात आमच्याकडे. बरं तुम्हाला कसलं व्यसन आहे का? नाही, मी दारू पित नाही, मी दारू बिलकुल पित नाही. मी ना कधीतरी ना तंबाखूची मशरी लावतो. त्यांचं समज असं आहे की तंबाखूची मशरी वेगळी, सिगरेट्स पिणं वेगळं, विडी पिणं वेगळं. आजकाल इलेक्ट्रिक वेब सिगरेट्स पण येतात, वेब इलेक्ट्रिक किंवा हुक्का वगैरे, हे पण वेगळं. पण प्रत्येक ह्याच्यामधून टोबॅकोच असतो आणि टोबॅको खूप डेंजरस आहे. सर्वात पहिलं ज्याला म्हणतो ना आपण डेंजरस, हे ते टोबॅको. तर तो तुम्ही कुठल्याही फॉर्ममध्ये घ्या, तुम्ही विडी घ्या, सिगरेट घ्या. लोकांना कसं असतं, मी ना एकदम इम्पोर्टेड सिगरेट पितो, मी साधी सिगरेट पित नाही, म्हणजे दॅट इज अ फॅशन आणि गर्वाने स्टेटस सिम्बल गर्वाने सांगतात ते. तर सिगरेट किंवा कुठलंही प्रकारचा तंबाखू चांगलं नाही आहे. तंबाखूमुळे काय होतं, 4000 केमिकल्स असतात तंबाखूमध्ये, 4000. त्याच्यापैकी 200 खूपच पॉयझनस असतात. त्याच्यामधला निकोटीन आणि ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स हे खूपच पॉयझनस असतात. ते काय करतात, आपल्या ज्या नसा असतात डॅमेज करतात, त्याला इजा होते. इजा झाल्यानंतर प्लेटलेट्स स्टिकी होतात आपल्या, त्याच्यामध्ये स्टिक करतात प्लेटलेट्स. क्लॉट्स तयार होतात, थ्रॉम्बस तयार होतं. आपल्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्यांचं आकुंचन होतं. थ्रॉम्बस म्हणजे क्लॉट्स. ओके. ब्लड क्लॉट्स तयार होतात, गाठी होतात. तर टोबॅकोमुळे ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि कार्सिनोजन्स पण आहेत त्याच्यामध्ये. आणि जागरूकता खूप आहे. आपण आजकाल थिएटरमध्ये गेलो तरी जागरूकता सांगतात ना, की एवढं मोठं दाखवतात की मला टंग कॅन्सर झाला आहे, माझी फॅमिली कशी एफेक्ट झाली वगैरे. जागरूकता खूप आहे लोकांमध्ये, पण सोडायचं नाही आहे, कारण ते पहिलं प्रेम आहे. दुसरं नाही तर मी कमी करतो, आम्ही ऑप्शनच देत नाही, तुम्ही बंद करा. कारण ह्या गोष्टी कधीच कमी होत नाही. तुम्ही बंद करा. कित्येक लोक एन्जिओप्लास्टी करून घेतात, अभी हम सब बंद करेंगे, पण बंदच होत नाही. 4-5 महिने बंद ठेवतात, नंतर घरातले लोक येऊन सांगतात, रिलेटिव्स, नातेवाईक, बघा ना तंबाखूच बंद केलं नाही ह्याने. मग काउन्सिलिंग करणं हा फक्त भाग नाही आहे, इच्छाशक्ती महत्त्वाची आहे, त्यांची विलपॉवर महत्त्वाची आहे. म्हणतो ना आपण, हे त्यांच्या मनातून आलं पाहिजे की नाही हे मी सोडलंच पाहिजे करून. अल्कोहोलमध्ये लोकांना असं असतं की मी विस्की पितो चांगली इम्पोर्टेड, रेड वाईन पितो, नाही पण ते पण डेंजरस आहे. अल्कोहोलमुळे आपलं पंपिंग कमी होऊ शकतं, ब्लॉकेजेस निर्माण होऊ शकतात, वेझोडायलेशन, ब्लड प्रेशर ड्रॉप होऊ शकतं, कार्डिओमायोपॅथी होतात, खूप इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी डेंजरस, म्हणजे खूप मोठमोठे हार्ट अटॅक्स येऊ शकतात अल्कोहोलमुळे. तर हे खूप खूप महत्त्वाचं आहे की. आणि ड्रग्स, एम्फिटामिन वगैरे खूप कॉमनली घेतात मुलं, कोकेन घेतात कमी वयामध्ये वगैरे, आणि त्याचं इन्सिडेन्स खूप वाढलेलं आहे बघण्यामध्ये वगैरे. तर हे सगळं खूप ह्या टाळल्या पाहिजे ह्या गोष्टी. एक मिथ आहे की म्हणजे असं
आपण सोशल मीडियावर बघतो रील्स वगैरे की वाईन पिणं हार्टला चांगलं. हो 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 हो. खरं आहे? आता खरं आहे की खोट? सी स्टडीज एक आहेत. मिनिट मी पित नाही, मी माझ्यासाठी जस्ट एक समजलेल्या गोष्टी. बरोबर. तर कसं आहे, लोक रेड वाईन सुरू करतात त्यासाठी, नंतर मग विस्कीवर जातात, मग हळूहळू म्हणजे ती पहिली आहे, विस्की आपल्याला दुसरी, पिते. तिसरी, असं हां, पुढे पुढे मग वाढत. विस्की आपल्याला पिते, आपण विस्कीला पित नाही, म्हणून व्यसनच बरं नाही. आणि स्टडीज आहेत की रेड वाईन चांगली आहे हां. किंवा एक दररोज एक पेक थोडं चांगलं आहे वगैरे, किंवा असं वेगवेगळ्या स्टडीजमध्ये वेगवेगळं सांगतील, बट व्यसन Nice. खराबच आहे. मला वाटतं व्यसन कसलं पाहिजे माहिती आहे, चांगलं व्यसन पाहिजे. ठेवा, खाणं चांगलं ठेवा, एक्सरसाइजचं व्यसन करा, तुमचे ध्येय चांगले ठेवा, मजा करा, त्या ध्येयाला अचीव करण्यामध्ये मजा करा. मेहनत करण्यामध्ये जे व्यसन आहे ना, ते कशामध्येच नाही आहे. मेहनत, जिद्द असं आहे. अजून आहारामध्ये काही ॲड करू शकता का तुम्ही, की आहार काय असावा त्या एज ग्रुपसाठी? बरोबर. कन्सिडरिंग फास्ट फूड, आता हे मल्टीग्रेन वगैरे तर मी बिलीव्ह नाही करत, कारण का मी ते लेबल्स वाचल्यापासून कळलं की त्याच्यामध्ये पुन्हा तेच मल्टीग्रेन बिस्किट सांगून 1 to 1.5% पर्यंतच गोष्टी असतात. बरोबर. तर ते तर नाही आहे. पण मग असं काय होऊ शकेल की टेस्टी ऑप्शन्स आहेत बट हेल्दी पण आहेत? आता त्यासाठी डायटिशियन्स असतात, पण तुम्हाला सगळं काय आज अवेलेबल आहे, पण तुमची पण इच्छा पाहिजे ना ते सगळं फॉलो करायची. रेसिपीज वेगवेगळ्या बनवता येतील, बट वॉट आय थिंक इज यू कीप युअर फूड सिम्पल, होम कुक्ड फूड, लेस ऑफ ऑइल. दिस इज सिम्पल, नथिंग एल्स यू हॅव टू डू. पण त्यातल्या त्यात चांगले सुपर फूड्स चांगले कोणते आहेत? फ्लॅक्स सीड्स, ओके, चिया सीड्स, 2 चमचे 2 स्पून टाका तुम्ही 1 ग्लास पाणीमध्ये, पिया ते दररोज. तुमचं HbA1c शुगर कंट्रोल होतं, LDL कोलेस्ट्रॉल कंट्रोल होतं, लठ्ठपणा होत नाही, स्थूलपणा होत नाही तुम्ही, है ना, एवढं BP कंट्रोल होतं तुमचं त्याने. चिया सीड्स, फ्लॅक्स सीड्स म्हणा, अवोकाडो म्हणा, हे खूप चांगले फ्रूट्स आहेत. ओके. त्याच्यानंतर तेलाचं जसं तुम्हाला सांगितलं आहे मी, ब्रँड चेंज करत राहा, हे सगळे सिम्पल गोष्टी आहेत. आणि आता जी आपली लाईफस्टाईल आहे त्या लाईफस्टाईलमध्ये थोडं डाएट आणि वर्कआउट हार्टच्या दृष्टीने कसं बॅलन्स आणि कितपत काय म्हणजे हे बाय डिफॉल्ट एवढं तर आलंच पाहिजे. म्हणजे डाएट तर सोडा, आता डाएट तुम्ही कव्हर केलं बऱ्यापैकी, पण वर्कआउटमध्ये किंवा एक्सरसाइजमध्ये, फिजिकल एक्सरसाइज स्ट्रक्चर जे मगाशी म्हणाला, त्याच्यामध्ये काय मिनिमम यायला पाहिजे? एक्सरसाइज जेव्हा तुम्ही करताय, काही लोक काय असतात, मला जिमला जायचं आहे, जिमला जा तुम्ही, पण एकाच दिवशी 1 तास नाही, यू हॅव टू स्टार्ट विथ वॉर्मअप. ॲडॅप्टेशन झालं पाहिजे, ॲडजस्टमेंट झालं पाहिजे. जेव्हा तुम्ही हार्टसाठी कुठल्या एक्सरसाइज चांगल्या आहेत, तर एरोबिक. ओके. जसं एरोबिकमध्ये स्विमिंग आहे, ब्रिस्क वॉकिंग म्हणजे फास्ट चालणं भरपूर, 30 मिनिट्स ऑफ ब्रिस्क वॉकिंग 5 times a वीक. आठवड्यातून 5 वेळा चालणंच पाहिजे आणि ब्रिस्क वॉकिंग झालं पाहिजे. सवय नसेल, सवय करा. या आठवड्यामध्ये 10 मिनटं चाला, पुढच्या आठवड्यामध्ये 20 मिनटं, पुढच्या आठवड्यामध्ये 30 मिनटं, मग दररोज 30 मिनटं ते 45 मिनटं चाललंच पाहिजे तुम्ही, ब्रिस्क वॉकिंग केलाच पाहिजे. तर वॉकिंग, स्विमिंग, जॉगिंग, सायकलिंग हे हार्ट रिलेटेड एक्सरसाइजेस आहेत. हे एरोबिक एक्सरसाइज ज्याला आपण म्हणतो ते खूप महत्त्वाचं आहे. बाकी तुम्ही यंग आहात, तुम्ही मसल ट्रेनिंग पण केलं पाहिजे काही दिवस, स्ट्रेचिबिलिटी, फ्लेक्सिबिलिटी पण त्या एक्सरसाइज केल्या पाहिजे, रेजिस्टंट ट्रेनिंग एक्सरसाइज केल्या पाहिजे. एखादा चांगला जिम ट्रेनर निवडा, त्याचं व्यसन करा ना तुम्ही एक्सरसाइजचं. कारण एक्सरसाइजमुळे काय असतं माहिती आहे, जेवढा फायदा औषधांपेक्षाही एक्सरसाइजचा होतो. पण ती कधी करायची, कुठल्या वेळी. तुम्ही आता तुम्हाला हार्ट अटॅक आहे, तुम्ही म्हणाला आता मी एक्सरसाइजने सगळं कव्हर करतो, तसं नसतं. एक महत्त्वाची म्हण आहे ना, प्रिव्हेन्शन अँड प्रोटेक्शन इज बेटर दॅन रिपेंट अँड रिपेअर. प्रिव्हेन्शन अँड प्रोटेक्शन इज बेटर दॅन रिपेंट अँड रिपेअर. लोकांचा समज असतो, लोक घाबरतात, मला आता डायबिटीसची औषधं सुरू झाली, मला आता ब्लड प्रेशरची औषधं सुरू झाली, आता ही मला कायमस्वरूपी चालू राहणार. म्हणजे हे ऐकलं असशील किती जणांकडून तरी. तर काय असतं, एक लक्षात ठेवा, हे जे आजार असतात ना, हे लाईफस्टाईल घडामोडीमुळे होतात. जास्त असतील, औषधांचा मदत घ्यावी लागते. डाईट, लाईफस्टाईल चेंज करा. वेळेनुसारच आपल्याला कळतं की हे फक्त डाईट आणि लाईफस्टाईलमध्ये होऊ शकतं की नाही. आणि त्याच्यामध्ये सातत्य राहणं खूप महत्त्वाचं असतं. तुम्ही लक्षात ठेवा, हा आजार जो आहे, हे आजार कधी क्युअर होत नसतात, त्यांना तुम्हाला कंट्रोल ठेवायचे असतात. हा खूप इम्पॉर्टंट मेसेज आहे.
तुम्हाला त्या आजाराचा स्पीड कमी करायचा आहे. जो आजाराचा स्पीड पळतो आहे ना ह्याच्यामुळे, डायबिटीज, कोलेस्ट्रॉल, ब्लड प्रेशरमुळे, व्यसनामुळे, तो तुमचा आजार तुम्ही 100चा स्पीडने पळत आहे, तुम्ही एक्सप्रेसच्या स्पीडने, राजधानी किंवा तुमची बुलेट ट्रेन आहे ना, तर तो स्पीड कमी झाला पाहिजे तुमचा. म्हणून औषधं घेणं गरजेचं आहे, कंट्रोल ठेवणं गरजेचं आहे. समूळ तर नष्ट नाही होणार, समूळ तर नष्ट होणार नाही. आणि हे जे आपण वाचतो ना आजकाल ॲडव्हर्टाइजमेंट्स वगैरे, ये देखे कम होगा, ये करके कम होगा, क्युअर होगा, हे सगळं थोतांड वाटतं मला. त्याच्यावर तुम्ही जबाबदारी घ्या. आहार चांगला ठेवा, लाईफस्टाईल चांगली ठेवा, औषधं रेग्युलर फॉलोअप ठेवा, घरी शुगर मॉनिटरिंग करा. जर तुम्ही डायबिटिक आहात तर ग्लुकोमीटर असतो साधा. का आपलं खाणं सेम नसतं ना, सातत्य नसतं. आज कोणाकडे लग्न आहे, उद्या कोणाकडे गणपतीचं फेस्टिवल आहे, प्रवास झाला आहे, आपला आहार बदलत राहतो. त्याच्यामुळे मॉनिटरिंग खूप महत्त्वाचं आहे. आपल्या घरच्या घरी आपण आठवड्यातून एकदा शुगर, अरे हां माझं 300 झालं आहे, मला थोडंसं लक्ष दिलं पाहिजे, माझ्या खाण्यामध्ये ही गडबड आली आहे. म्हणजे यू स्टार्ट युअर सेल्फ रिअलायझेशन, विच इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सेल्फ रिअलायझेशन इज अ पाथ टुवर्ड्स युअर ओन ट्रीटमेंट. वेन यू आर हेल्दी, युअर बॉडी इज हेल्दी, युअर माइंड इज हेल्दी, युअर साउल बिकम्स व्हेरी हेल्दी अँड यू रिमेन व्हेरी फ्रेश, एनर्जेटिक. सो दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. अजून हेल्दी लाईफस्टाईलसाठी काही सजेशन्स वेगळे, जसं एक्सरसाइज सांगितलं, खाण्यामध्ये फ्लॅक्स सीड्स किंवा तुमचे हे चिया सीड्स वगैरे, अवोकाडो तुम्ही हे करा, वापरा, तेलाचं प्रमाण कमी ठेवा. आणि व्यसनं बंदच करा पूर्ण. चालणं चालूच ठेवलं पाहिजे. कारणं देऊ नका, कारणांना बळी पडू नका. आणि दीज आर 3 अटम बॉम्ब्स आय वुड से. डायबिटीज, ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल. when they will explode you don't know, so control them, diffuse them now in time. त्याच्यानंतर काय होतं, यू स्टे विथ द कॉम्प्लिकेशन्स. स्ट्रोक आला तर तुम्हाला पॅरालिसिसने चालावं लागतं, पंपिंग कमी झालं तर मग औषधं पण घ्या तेव्हा, मग ती वेळ निघून गेलेली असते. त्याच्यामुळे वेळेलाच डोळे उघडणं खूप महत्त्वाचं आहे. जागरूकता झालेली महत्त्वाची आहे. तुम्ही एवढी मेहनत करून डॉक्टर बनलात, सगळे झालं आहे, पण आता इझी डॉक्टर बनणं फार, म्हणजे एक शॉर्टकट आला आहे की तुम्ही डॉक्टर बनू शकता. तुम्हाला कल्पना आहे का त्याची? व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी. इकडे बरेचशी लोक आहेत असे की दर दिवशी सकाळी उठून त्यांचे काहीतरी ज्ञान फॉरवर्ड करणार की हे करा आणि तुमचं हृदयाचा विकार असा गायब होईल. त्याच्याबद्दल तुमचं काय मत? शॉर्टकट्सबद्दल नाही, ते शॉर्टकट्स बघून ना, सी ऑलवेज रिमेंबर देर आर नो शॉर्टकट्स टू सक्सेस और हार्डवर्क. यु नो, तुम्हाला तुमची काळजी घेतली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी पाहून, आणि त्या इतक्या लगेच व्हायरल होतात ना की त्या कशा कंट्रोल करायच्या त्याच्यावर पण नियंत्रण नाही आहे. आणि कधीकधी ते व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी खूप डेंजरस होते. म्हणजे चुकीच्या गोष्टी पण दाखवल्या जातात. ह्याचा ना मला वाटतं चांगल्या प्रकारे उपयोग झाला पाहिजे. त्याच्यावर काही गोष्टींवर निर्बंध आणला पाहिजे. म्हणजे जे काय आहेत ते प्रॉपर, जे रिस्पॉन्सिबल लोक आहेत त्या फील्डमधले किंवा जे तज्ज्ञ आहेत त्या फील्डमधले, त्याने ती गोष्ट हाताळायला पाहिजे. कारण आजकाल काय होतं, जो तो येतो आहे हे असं करा, आणि व्हॉट्सअप किंवा घरी पण नेबर्स वगैरे येऊन सांगणार की अरे बाबा गोळ्या चालू करू नकोस, मग सवय लागते, मग तू आता हा पाला घे किंवा हे काढा घे की घरातलं हे घे. तर तज्ज्ञ असतात, तज्ज्ञांच्याच मार्गाने चाला, त्यांचंच मार्गदर्शन घ्या. ते खूप मोलाचं असतं आणि त्याच्यावर खूप अभ्यास असतो. तर त्याला रिस्पेक्ट ठेवा, त्याचा आदर करा आणि तो आदर करून ते अतुनात पाळा. तर तुमचं जगणं सोन्यासारखं होईल, कचऱ्यासारखं होणार नाही. लाईफ आता कचरा झाला असं पण म्हणतो ना. लोकांना टाईमची व्हॅल्यू आहे पण लाईफची व्हॅल्यू नाही आहे. तर लाईफची व्हॅल्यू करा, खूप महत्त्वाचं आहे. हा महत्त्वाचा मेसेज आहे ह्याच्यामध्ये. आणि एक जाता जाता ह्या 30 ते 40 जे वयोगट आहे ज्याच्यावर आपण आता एवढं सगळं बोललो, त्यांना एक समरी म्हणून सारांश या सगळ्यातून की त्यांना ह्याच्यापुढे काय स्टेप्समध्ये फॉलो करायचं आहे, बेट डायट, एक्सरसाइज, त्यांची लाईफस्टाईल जे काय असेल ते फक्त एकदा तुम्ही सारांश तुम्हीच स्वतः द्या, ते बरं होईल. खूप इम्पॉर्टंट आणि महत्त्वाचा मेसेज आहे की हे सगळं सिम्पल आहे, सोपं आहे. पियर प्रेशरला बळी पडू नका. तुम्ही फ्रेंड्स आहात, ग्रुप्स आहात, चांगल्या सवयी लावा. कधी पण चांगल्या सवयी लावायला थोडा वेळ लागतो. तसं चांगलं सवयी म्हणजे डाईट चांगलं फॉलो करा,
हेल्दी लाईफस्टाईल ठेवा, म्हणजे एक्सरसाइजला ॲडव्होकेट करा, त्याचं व्यसन लावा, चांगलं झोपा, उगाच जागरण करू नका, जास्त सोशल मीडिया, यूट्यूब, म्हणजे ते पण एक स्ट्रेसच झाला, ते स्क्रोलिंग करणं वगैरे. तर एक्सरसाइज हे खूप बेनिफिशियल आहे तुम्हाला, खाणं बेनिफिशियल आहे, चांगली झोप बेनिफिशियल आहे, आणि खूप मेहनत करा, खूप अचीव करा, कारण भारताला तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत. आणि बी अँड स्प्रेड हॅपीनेस, स्प्रेड अ जॉय, दॅट इज माय जेन्युइन मेसेज फ्रॉम दिल से टू यू ऑल पीपल. तुम्ही एवढं छान मार्गदर्शन केलं सगळ्यामध्ये. आम्ही एक छोटंसं सेगमेंट ठेवलं आहे शेवटी, की ज्याच्यामध्ये आम्ही उलट प्रश्न म्हणून असा एक सेगमेंट ठेवतो आहे, की ज्याच्यामध्ये एक जे पाहुणे आहेत त्या पाहुण्यांकडून एक क्वेश्चन आम्हाला साहित्य मराठीसाठी किंवा पार्टनर इन राईडसाठी येऊ शकेल, की जेणेकरून आम्हाला पण आमची बाजू समोर ठेवता येईल. तर तुमचा एक प्रश्न काही माझा प्रश्न विचारू तुला, कारण बरेच प्रश्न तूच मला विचारले आहेस. तर आय विल नॉट मिस दिस ऑपॉर्च्युनिटी, म्हणजे खूप छान ऑपॉर्च्युनिटी आहे. तू एवढं सगळीकडे फिरतोस, एवढे ब्लॉग्स वगैरे आहेत तुझे, पाहिले आहेत मी, तर तू एवढा सगळा प्रवास केलेला आहे, त्याच्यामधलं तुला आवडतं ठिकाण कोणतं आहे, जास्त आवडलेलं, जे एकदम मनाला भावलेलं आहे, आणि जिथे आम्ही जाऊ शकतो पुढच्या वेळेस? कोकण माझ्यासाठी नेहमीच. आणि कोकण स्पेशल. कोकणमध्ये ना आपल्या म्हणजे बघावं, तिकडे निसर्ग आहे, तिकडे देवाने काहीतरी क्रिएट केलेलं कॅनव्हास आपण जे म्हणतो ना, काही लोकांसाठी केरला असेल, माझ्यासाठी ते कोकण आहे. कारण का जिकडे बघावं तिकडे एक सुंदर निसर्गाने बनवलेलं चित्र मिळतं. म्हणजे देवघळी म्हणून एक बीच आम्ही जो केलेला, तो बीच बघितल्यानंतर आम्ही थोड्या वेळासाठी खरोखर असं झालं की ह्याच्या पुढे काही नाही आहे, निसर्गात काहीच नाही ठेवलं आहे, हेच एक्स्ट्रीम आहे, ह्याच्या पुढे काहीच नाही आहे. तर जेव्हा असे मग पुन्हा दुसरीकडे गेल्यानंतर दुसरं काहीतरी अजून बघायला मिळतं. मग असं हे जे कोकणात जे बघायला मिळतं ना गोष्ट, ती कुठेच नाही मिळत. त्यामुळे कोकणाला पॅराडाईज ऑन अर्थ म्हणतात ना. हां, असं स्वर्ग आहे, स्वर्गाहून सुंदर आहे ते. त्यामुळे ते आम्हाला खूप जवळचं. तुम्ही पण स्वतः कोकणातूनच आहे, पण आय विल एक्सप्लोर दिस प्लेस, कारण मी पण बराच फिरतो कोकणामध्ये. पण कसं आहे, कोकणामध्ये आपण जेवढं फिरू तेवढं कमीच आहे. हो. आणि कारण ही मला आता आश्चर्य वाटलं की ही जागा मला माहीत नाही आहे, तुझी सांगितली. रत्नागिरी पावसमध्ये आहे ही, कशेडीपासून जवळ आहे. ओके. पण ते खूप शोधत आम्हाला पण ते मॅपवर नाही आहे. शोधत म्हणून आम्ही एक फोटो कुठेतरी पाहिलेला. नंतर आम्ही तिकडे गेलो, तर आम्ही तिघंच तिकडे होतो. हिडन ट्रेजर, खरोखर हिडन ट्रेजर, आणि लोकांनी नक्की ते जाऊन बघावं. आणि थँक्यू, तुम्ही या पॉडकास्टचा भाग झालात आणि आम्हाला इंटरव्ह्यू घ्यायचा संधी दिलीत एक. आणि माझ्यासाठी ही फर्स्ट अपॉर्च्युनिटी होती की आम्ही ह्याच्यामध्ये नव्हतो, पण हे जे सगळं नवीन सुरुवात करायचं आहे त्याच्यामध्ये तुम्ही सांभाळून घेतलं. काही चुका झाल्या असतील तर माफ करा, आणि काही चुकीचे प्रश्न असतील, रिपीट झाले असतील तर माफ करा. पण आय एम शुअर की ही जी चर्चा आहे ही जे बघणारे प्रेक्षक आहेत त्यांना खूप उपयोगी पडेल, आणि त्यांना ही खूप एन्जॉयबल होती. ही जी आपली प्रश्न मंजुषा होती खूप एन्जॉयबल होती, आणि आय होप ऑडियन्स विल ऑल्सो एन्जॉय with that enjoy and implement. Enjoy and implement. Right. इम्प्लिमेंट झालं तर बरं आहे. कारण का जे आजूबाजूला जे घडतं आहे ते जरा पाहणं, म्हणजे आपल्या जवळचे वगैरे लोक जे एवढं कमी वयात जात आहेत, भीती हो खूप. आणि पॅरेंट्सवर त्यांचे जे चेहरे बघणं कठीण होते. त्यामुळे थँक्यू डॉक्टर. थँक्यू पुन्हा एकदा. एक शेवटचं फक्त काम तुमच्याकडून, की तुमचे जे फॉलोअर्स आहेत किंवा आता हे जे कार्यक्रम बघतायत त्यांना एक सबस्क्राईब करायला अपील करा. साहित्य मराठी आणि पार्टनर इन राईड, आमचे दोन्ही चॅनल्सना. नाही, खूपच छान चर्चा होती, आणि त्याच्यातून बरेच मेसेजेस आपण दिले आहेत, आणि तुम्ही खूपच छान विचारलं, जेणेकरून आपण लोकांपर्यंत पोचू. तर माझी सिन्सिअर रिक्वेस्ट आहे, सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही साहित्य मराठी ह्या पॉडकास्ट चॅनलला सबस्क्राईब करा, आणि हा व्हिडिओ व्हायरल करा, हा मेसेज व्हायरल करा. स्वस्थ भारत, स्वच्छ भारत और सुदृढ भारत या दिशेकडे आपण चालू ह्यांच्या चॅनल थ्रू. तर प्लीज सबस्क्राईब करा. पार्टनर इन राईड पण बोला, आणि पार्टनर इन राईडला पण सबस्क्राईब करा. धन्यवाद. झालं, उठवू शकतो ना आपण.